ठेव ठेव ठेव. तर मम्मीने आणली एवढी सर्व मच्छी. तर मम्मी वाटे करते हलव्याचे. तर मावशी आहे ना, मावशी आणि मम्मी घेणार आहे अर्धे अर्धे. तुम्हाला मच्छी दाखवतो मी. हे बघा, कोळंबी. कोळंबी बघा गाईस, ही वाली छोटी कोळंबी आहे आणि ही वाली बघा, ही कोळंबी बघा, ही मोठी आहे. तुम्हाला साईज दाखवतो एकदा. हिच्यात आणि हिच्यात बघा किती फरक आहे. हे बघा, ही कोळंबी बघा केवढी आहे. ही बघा, याच्यामध्ये काय आहे, बोंबील. गाईस बोंबील बघा किती भारी आहे. मस्त बोंबील आहे, एकदम फ्रेश सफेद बोंबील आहे. चांगले ताज्यातले बोंबील आहे. मस्त बोंबील आहे एकदम. याला काळ्या मासा बोलतात, इंग्लिश मासा, फंटूस मासा, सर्व मासा बोलतात त्याला. काय काय नाव आहे याचे. काहीच बघा, सुरमई. सुरमई पण ताज्यातल्या आणलाय. तो फ्रोझन वाला माल नाही येतो बघा. ताज्यातली मच्छी आहे ती, बर्फातली नाही, कडकवाली मस्त आहे. आणि लास्टला तुम्हाला दाखवतोय मी, इकडं बघा आणलाय कुपा. हा कुपा ना तुम्हाला कटिंग करताना दाखवणार मी व्यवस्थित. तर आता चला, मी दुकान लावतो. मी आणि आम्ही मिळून दुकान लावतो, ती सर्व मच्छी लावतो आणि मग तुम्हाला दाखवणार कुपा कसा कटिंग करणार आहे आम्ही. तो बघा कुपा, एवढा मोठा कुपा आहे तो. त्याला 2-3 माणसं तर लागणार आहे उचलायला. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. और आंटी कैसे हो? आंटी हम ब्लॉग मध्ये आले. आणि गाईज मी सर्व मच्छी लावायला घेतलेली, पण अजून बोंबिलाचे वाटे करायचे बाकी आहे, सुरमयाचे, हलव्याचे. मला माहितच नव्हतं. मी बघा एवढी सर्व फक्त मच्छी लावली. सुरमयाचे वाटे करताय बघा, दोघी बहिणी आहे बघा. एवढं सुरमया वाटे करणं चालू आहे. तर गाईज बघा, आता भाऊने उचललेला कुपा एवढा मोठा पूर्ण. आता कापायचा आहे. उचलला पण गेला ना, हालत खराब झाली त्याची. एवढा जड कुपा आहे तो, 40 किलोच्या वरती आहे तो. एवढं वजन आहे त्याचं. ठेव ठेव ठेव. तर गाईज मी पण आता कुपा उचललेला, हालत खराब झाली माझी. जाम वजन आहे त्याचं, 40 किलोचं जास्त वजन आहे त्याचं. थोडा जड कुपा आहे. तुला तर होता मी, पण त्याला ठेवता नव्हते. भावाला तेव्हा ठेवलं होतं कुपा. आपलं जाम उचलू ना, एवढा जड कुपा आहे बघा. कसा कापणार आहे काय माहित त्याला. तर गाईज बघा, एवढा कुपा उचललाय दादानी. आता शेवटी बघा कापणार आहे कुपा. मला बघायचं होतं कुपा, तर आता कापणार आहे बघा आम्ही. बघा गाईस केवढा मोठा कुपा आहे. एक नंबर ताजा फ्रेश कुपा आहे बघा. सर्व बघा कसे बघताय कुप्याला. जाणारे माणसं पण बघताय. कुपा मासा आहे. 600 किलो. किती किलो जास्त वजन त्याचं भरपूर. झोपले असेल तुम्ही 10 वाजता. बघा
त्याची मुंडी 4-5 किलोची असेल. बघा ही ताजा फ्रेश खूप आहे बघा. हे बघा 40 किलो 50-50 किलो येतात. ठेव तिच्यावरती सध्यासाठी. कापड 1 किलो द्या, पण मासे देणार 2 नाही देणार, पोट बी नाही देणार. मासे जातो 12 किलो 600 किलो कवडी तुपाला. आणि फक्त बोनलेस सगळा. बघायची पोट बोनलेस खूप आहे. बोनलेस ना काटा काहीच नाही. काटा बिटा नाही याच्यामध्ये. किती लाल लाल आहे बघा एकदम फ्रेश. बघा गाईच एवढा बारीक खूप आहे. आता इथं ठेवणार व्यवस्थित. चला शेवटी कुप्याची कटिंग झाली. आता त्याची स्नान चालू आहे. स्नान पण झालं. आता कस्टमर येतील बघतील मग त्यांना कापून देऊ आपण. त्याला थोडीफार मी इथं मच्छी व्यवस्थित करतो. सर्व लावतो. अजून बाकी आहे भरपूर व्यवस्थित लावतो सर्व. बघितला कुपा कसा कापलाय तो. वजन वगैरे त्याला 50 किलोचा कुपा होता. मला तर वाटतं 50 किलोपेक्षा जास्त. गाईज मम्मी बघा आता इथं कापताय काळ्या माशा. बघा हे आपण खायला. माझा नंबर सांगला तुम्ही त्याच्यात 2 म्हणजे तुम्हाला चांगलं तिथं टावर पण मोठे बोले नंतर. ये डॉल्फिन है क्या है भाभी? ये मच्छी कौन सी डॉल्फिन है? कुपा कुपा काय बघा गाईज. एकच जागा बोलली आता झाली. तर मम्मी आता कापते बोंबी. किती भारी बोंबीला एकदम. सफेद बोंबीला खायचे. बोंबी जाम भारी लागतात खायला. हे 200 ला वाटाय. हे ना काळ्या मासे. हे काळ्या मासे 200 ला आहे बघा 5. हे काय कुपा एवढा मोठा 600 ला किलो. चांगला वाला आहे तो. वजनात आहे 600 ला किलो. कोण कोण का खाती? कोण ठेवलं? कोण कोण त्याच्यात काय देणार मला? थांबा जरा तुम्ही. दोन किलो तुला आता. मला 1 किलो. आता किलो कोणती चांगली आगाला? कुठली मोठी वाली? हा. हा पाणी इथं टोपली बघा आपली कशी आहे. त्याला एवढं खड्डा आहे पाणी त्यात थांबणारच नाही काय. एक खराब नाही राहणार त्याच्यात. भाजी तिकडे मी पण नाही टाकणार. तर मम्मी बघा सुरमया कापते एकदम ताजा फ्रेश. त्या दादांनी घेतले 2 सुरमई. अर्धा किलो 300 ला 600 ला किलो. अजून बारीक? हा. काय आता व्हिडिओ काढतो व्हिडिओ. बघा गाईस पीस बघा किती भारी आहे. मस्त. एवढी आहे मच्छी. हा एवढी सुरमई झाली. किती 1 किलो करू? 150 रुपये पाव आहे. अर्धा किलोच्या तुकडा आहे. ते 5 किलोचं माप टाक इकडे तिकडे 100 ग्राम नको टाकू.
तर काहीच मम्मी बघा आता कापते हलवे फ्रेश आलू आहे एकदम लाल लाल एकदम थोडे फ्रेश आलू आहे. यांनी पण एक जोडी हलवे घेतले. ताज सुक्क मावळं आणि मावळं नाही ताज आज झालं हात आहे. त्यांना आता 1 किलो कोळंबी पण देत आहे आणि त्यांनी हलव्याची जोडी पण घेतली एक ही वाली. मामी बघा कोळंबी साफ करताय. 1 किलो कोळंबी एवढी. परत आला का गाइस, परत आला मच्छी खायला. तर गाइस मी तुम्हाला आता मच्छीचा टूर देतो, सांगतो काय काय प्राइस आहे आता मच्छीची. पहिला तर हा बघू शकताय तुम्ही आपला एवढा मोठा कुपा, हा 600 रुपये किलो आहे. ही काळ्या माशा 200 ला वाटा, हे रावस 800 700 600 असं जसं असणार तसं लहान मोठा. ही 450 ला एक आहे, ही 500 ला एक आहे, ही 600 ला एक आहे. 500 ला जोडी 450 ला येणार. पापलेट आहे 1200 किलो. ही कोळंबी 500 ला किलो, ही 600 ला किलो. तर बघा अशी एवढी मच्छी आहे आपल्याकडे आज. आणि मार्केटमध्ये बघा बिलकुल पण कस्टमर नाही काहीच. आणि हा 2 दिवसाचा माल आणलाय गाईज, आजच्यासाठी पण आणला आणि उद्यासाठी पण आणलाय. मी भरपूर जास्त मच्छी घेऊन आले. आणि गाईज कमेंट करून सांगा तुम्हाला कुठली मच्छी आवडते. हे बघा गाईज, त्याच्यापेक्षा मोठे असतात. जाम ताकद लागते गाईज कुपा कापायला. त्या हड्डी असते ना आतमध्ये जाड असते, भरपूर ताकद लागते कापायला. बरोबर मी 1 किलो कुपा कापलाय. बघा गाईज कुप्याचा पीस बघा किती मोठा आहे. 600 ला किलो. दादांनी घेतलाय. हे आपले नेहमीचे कस्टमर आहे. तुम्हाला पाहिजे होतं ना कुपा आलेले, आता घेऊन जावा मस्त खावा. हा कुपाची किती भारी आहे, एकदम लाल लाल कुपा आहे चांगला. भारी पीस आहे त्याचे, बोनलेस पीस आहे. कुपा मच्छीच खायला जाम भारी आहे. आम्ही पण आज घरी नेणार आहे कुपा खायला. आम्ही आपण पण घ्यायचं घरी आज. टुना टुना चुरा अच्छा वाला आहे. काय खातं? गॅस होत आहे. काय पाहिजे? ती तुपाशी ठेवली ती जळल बघे का. थोड़ा थोड़ा खाली ठेव. रुपये को छिटो. पूरा लेके जाओ. अच्छा वाला है, चमड़ा निकाल के देगा. 600 रुपये का 1 किलो. जगह पे 580 रुपये खरीदी. मुंडी 5 किलो का निकाल के पूरा रखा है. इसको घाटा रहता है दीदी. लेकिन मच्छी तो क्या करेगा, लाना तो पड़ेगा ना. पोरी लायचे तर तुकडे किती काढून द्यायचे त्या घरी. बघा guys, किती भारी पीस आहे कुप्याचे. पिशवी दे. पिशवी दे. एक किलो हे घे. अच्छा आजी आहे. याचे पण किती झाले आता? 12. आता बघा मम्मी काळ्या मासा कापते आणि घरी घेते खायला. घरी घेते काय करणार आहे, फ्राय रसा. काळ्या मासा जिलेबी बोलतात, काळ्या माशा म्हणतात त्याला. पण शिलपी काळ्या मासा फंटो त्याचे काटे बघा गाईस, डेंजर काटा आहे. जाम डेंजर काटा आहे याचा. मच्छीच बघा कशी दिसते ही, डेंजर. तर आता बर्फ यायची वाट बघतोय. बर्फाला आला मग तेव्हा दुकान बंद करून जाणार घरी. आणि
तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.